चंपा आजी तू जरासा विचार कर बा थंड्या डोक्यानं. कसं माझं पोरगा आहे, कसं आज मेळ येईन उद्या मेळ येणार नाही, बरं झटकन लग्न करून टाक. हा, मागे पुढे पाहू नको. हा, नाहीतर मग कसं आहे, जमाना लय बोगस आहे बापा. आपले आपण आहे म्हणून सांगून राहिलो मी. बाजी एवढा विचार करू नको बापा, करू नको ना. हा झटकन घेणं करून. आता विचार करू नाही तर काय तर बापा, विचार कराच लागेल ना. आता या वयात शोभते का बापा? तू काही सांगून राहिला ना. हा, लग्न केलं तर लोक काय म्हणतील बापा? तू करतील ना, म्हणतील डंगरीने लग्न केलं बापा या वयात, असं आहे ना. चंपा आजी हो, लोक घोड्यावर बसू देत नाही, पायी चालू देत नाहीत बापा. हा, आपली जिंदगी आपल्याला माहित आहे ना. आपल्याला जगा लागते की नाही, तर आपले पुढे काय हाल होणार आहे. एकाला एक सोबती असली की टेन्शन नाही राहत बापा. ऐकतो ना म्हटलं चंपा आजी. अरे बापा, तू काही सांगून राहिला ना. माझी नात लग्नाची आहे ना बापा. तिचं राहू देऊन का मायात झमकू काय अगोदर? काय म्हणतील लोक? लय तू म्हणत की सहारा पाहिजे, कोणीतरी सोबती पाहिजे. मलाही वाटते, पण कसं आता शोभत नाही ना या वयात, म्हणूनची गोष्ट आहे. अव चंपा आजी, नातीच्या लग्नाचं काय टेन्शन घेतो तू? अरे हाय ना माझं पोरगा. बस पहिले तुझ्या नाती झमकू आणि मग तू विचार करू जो बाबा. हा, तू बी करून टाक बरं. अंगणा पुढे आता तुझ्या काय कोण नाही ना राहिलं. बापा शिवलाल, तुझ्याजवळ पोरगा आहे का रे? अन्न बापा, मग अन्न कोणाची वाट पाहून राहिला? दाखवून देऊ ना बापा मग अन्न पाहुणे अन्न. अव चंपा आजी, तू काही टेन्शन घेऊ नको ना आजी. आपल्या घरचाच पोरगा आणतो मी दाखवायले, काही वांधा नाही. फक्त कसं तुझ्या नातीत झालं की तू ये पाहिजे उभा तू. हा, तू म्हणजे माझं चांगला संबंध आहे. 4 एकर देव, 4 एकर तुझ्यासाठी बरं. हा, पण तुझ्या नातीसाठी तर बस धंदेवाईकच पोरगा आणतो चांगला व्यवसाय. आपल्याजवळ पोरायचा काटा आहे काय? लय पोर आहेत आपल्याजवळ. तू टेन्शन नको घेऊ. पुढ्या कासाठी येतं अन्न बापा मग अन्न पोरगा आण बापा, मी दाखवून देतो महिन्यात. चंपा आजी, असं मोकळं सांगितलं पाहिजे बा की बा तुझी गुंडी का अटकेला. नाती लग्न झालं तुला टेन्शन नाही मग. हा, काही वांधा नाही, देतो करून त्या नाती लग्न. हा, आणि जमके करू चांगलं लग्न आपण. का चंपा आजी, मग एका मंडपात झमकुशीन काय मग? हा, तू येईन त्या नातीचं. अरे बापा नालाय का मूर्खा, काही वाटते तुला जराशी का? दोघे आजी नात्याचं लग्न म्हणते एकाच मंडपात, लोक काय म्हणतील? शेण घालतील ना माझ्या तोंडात. आजी या शिवलाले कसं मजाक करायचं हो यानं, झटके त्याले. तसं नाही आजी, मजाक घेऊन राहिला तर. आजी आणतो मी आणतो. फक्त कसं तू फिक्स करतो बा, वक्तार कसं तोडशीन बा. आणि मग नाही बा मी काही लग्न करत नाही, मला ती झाला आता महिन्यातच मला बागून असं नको म्हणजू बा. हा, घोर करशील वक्तावर. अरे बापा शिवलाल, तू पाहुणे आण बापा, मग तिला दाखवून देऊ ना पुढची पुढे. मग काय आहे ते तू आतापासूनच बापा मला बांधून घेऊन राहिला. बरोबर आजी, तू काय टेन्शन घेऊ नको, मग मी आणतो पोरायला मग. हो आण बापा. ए बापा शिवलाल, कोणता पोरगा आणत रे बापा आता? त्या बुडिया नातील दाखवायले कोणता आणत? आजो गाजा फोरगा रे, बुडा हा पोरगा. थांब ना तू, बुडालीच घेऊन येऊ. हा, बुडी पाहिजे बुडा, नातही पाहिजे. जमलं तर पाहू मग पुढे काय यायचं. तू काय टेन्शन घेऊन राहिला जा. बाबा काय घरात गोटे आणतं का बागा? बावला झाला का शिवलाल? तो बुडा निघे खेकड दिसते ना. हा, म्हणजे पोरगी दाखवायला लागला का? पोरगी काय होय काय त्या बुड्या जवळ काय काही का काही करत राहा, खेट्ट काय धंदे करत राहायचं का? बिनशेचं काम करत झाले का शिवलाल याचे धंदे? तू काय टेन्शन घेऊन राहिला रे बाबा, काहीच होत नाही. तू चाल फक्त चाल तू बरोबर. हा, बुडीली कर नाही लगन, मग पाहून घे पुढचं पुढे काय होते. लाज लावण्यावानाचा शिवल्यावानाचा लाज वाटते आले मला. म्हणते तो लग्न कर बुडे, हाय माझ्याजवळ पोरगा. काही वाटते आले मी का लग्नाची दिसून राहिली काय? आले महिन्यात राहिली मीच करतो लग्न अगोदर. आणू दे ना त्याला पाहुणे, आणू दे ना. मग नातीचं झमकतो मग मात्र त्याच्या ढुंगणारला. शिवल्या असं वाटते आले की बापा मीच काय हुशारा, पण मी तुझ्यापेक्षा हुशारा ना शिवल्या. कसं तुला आता होली हो लावलं मी ना. काटाय रे हे, काय काटाय? वगारच राहायचे मी पाय झालं सुरू द्यायचं वगार. मायले बाबू चूप राह ना, जरा चूप राह ना. एवढा वगरचं खातं पेचन वगार तर वगार बाबा वगार. किती तोंड वाचतं ते आंबा. करून माझा जीव सारा कावला बापा, कावला सारा. जशी काम धंदे करायला पुरत नाही रे बाबा, करायला नाही पुरत. असंच काय करायला लेकराचं, नुसतं वगैरे जायचं. सकाळ झाली संध्याकाळ झाली, वँग 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 कुत्रिया पिला आणि सुरू.
बाबू गोंड्या लढत नको जात दोन बाबा, लढत नको जात दोन. माझा जीव कावला रे, कावला रे. काय करू मी आता, एकटा जीव पडलो. तू ये करू की त्या ढोरायचं करू की तुला खायला आणू? काय करू काय? काय करू, मला काय सुसून नाही राहिलं बाबू. असा कल्याण करत लढत नको जात दोन बाबू. तू फायदा करून पस्तावून राहिलो भाऊ, मी असे करायले फायदा करून पस्तावून राहिलो. काही बाबा लफडे पुरत नाही रे भाई, रे काम धंदे करायले. मायले ह्या वयात फालतू झटके घेतलेले का तू आणि हे तुझ्या गळ्यात पडलं. आता करणं जीवार येऊन राहिलं. काय काय करून माणूस या वयामध्ये सांगा होत नाही. हा गा मुताचं याचं त्याचं चालूच असते ह्या लेकराचं. काय बाबू एवढं एवढं असते रे बाबू, कोंड्या एवढा त्रास देतो म्हण तू? बुडे बा बरं कडा शिवला आला का रे बा? लावली काय लाईन? लावली काय? भेटते का आपल्याला बायको? जमलं का? जमलं बोलला का? कोणाशी बोलत आहात तू? जमलं का? अरे बुडोबा लाईन लावली नाही तर काय तर शिवलाल म्हणता म्हणता घंटा लागते. आपल्याला कोण नाही म्हणणार. लावली तुमची फिल्डिंग, फुल फिल्डिंग लावली, टेन्शन घेऊ नका. हो म्हणते ते बुड्डी. कधी चालता मग पाहायले आता? आता जाऊन मग पाहिले. थांब गोंड्याची व्यवस्था करते मला, कोणाला तरी देऊ दे याले. झटकनी पाहून घेऊ, झटकनी रातोरात लग्न करून येऊ. काही मग पोराले वाय वाय होऊन राहिले बा. पोराले कसं माय पाहिजेच माय. पण बुडी बा तसं नाही जमत बरं ते. ते 20 गुंठ्यात माने ना ते बुडी, 1 एकर वावर पाहिजे बुडीले. सांगा तुम्ही आणलं वावरावरच. अरे बा तेवढंच आहे ना. ते गेली पोहून या कमली सारखी, तर मग काय करू बसा मला सोयत मग. कसे घोर करतात ना ह्या डंगऱ्या डुंगऱ्या. तर कसं बा 20 गुंठे देईन मी. बुडे बा चला पहिले कसं बुडी पाहून घेऊ आपण, कशी आहे काय, तुम्हाला पसंत येते नाही येत. कसं तुमचाही चवना आहे ना. पहिले बुडी पहा मग पाहू द्या वावराचं काय. तर पटापटी झाली की मग केल्या ते काय आहे तिथं. पटापटीचं काय आहे रे, आपल्याला का अप्सरा पाहिजे काय? बाबूसाठी माय पाहिजे आपल्याला, दुसरं काय बापा. पोराला वागवलं झालं. तर कसं आता कोणाला येऊ दे अटीचा ते देतो गोंडे मी, पण कोणाला सांगणार नका बरोबर. पोरगी पाहायला चालू लग्न करतो काही. आतली लोक बेकार आहेत, त्याच जीवाचा खिवा करतात. पुढे बा मी सांगणारा माणूस आहो का राजा, मी तर पुरा आतल्या गाठीचा. टाकली मूठ 1.25 लाखाची असते आपल्या जो, कोणाला सांगत नाही आपण. तुम्ही नका सांगू, लग्न करून येऊ का तास लोकांना माहीत पडी तर लोक कसं कोणाला नाही सांगायचं. तुला सांगून देतो नाही करशील चबर चबरपणा गावामध्ये, होकून टाकशील सारं बुड्याचं नाटक. नाही बा आपण काय कोणाला सांगा, नाही बा आपण नाही सांगत बा काही नाही. बरं मग आता हा विषय काढता नको कोणाचा. मग मी अरे आला टकले आला ना, टकले बाबा आला तो पोरग, आणि आपण चालले जाऊ मग. गळा इकडे ना, हा गोंड्या वाट पाहून राहिला ना तुई. हा गोंड्या वाट पाहून राहिला काय? बाबू गोंड्या, बाबू गोंड्या लढून नाही ना काय लेका. डॅनी लेका तुझ्या जो पोरग असली का लढतच राहते लेका. माझं असलं की मस्त हशी खुशीच असते बिचारा, किती दात काढते. पण तुझ्या जो गेलं की नुसतं लढत राहते पोरग. काय लेका तुला लेकरून नाही वागवत आहेत बाबा. तुमचं म्हटलं गड्या तुले तू वागू, मी आलो शिवलाल बरोबर. काम आहे मले जरासं कामधंदे लाईन लावतो बा. आता काही काम पडलं पैशाचं उभं होईल. बरोबर जाय बा जाय, लावतो कामधंद्याची लाईन ला. चला चला बुडे बा. हो गड्या चाल चाल. गोंद्या गोंद्या चाललेली मी. बाबा मी दिसली की पोरग हसतेस. आणि डॅनी जो याला लढते काय बा. गोंद्या खाली डॅनीचा मेळ काय मेळ आहे या डॅनीचा आणि शिवल्याचा काहीतरी मेळ दिसते मुली. काहीतरी बोलीवर बसून राहिली, आपल्याला सांगून नाही राहिले चाले. बरा हाताही पकडायला आहे तुम्ही ना. काही बाबू दे तुमच्या लेकराले. अरे बा असे पकडायच लागतात बाबा हाताशी, नाही तर मग काय. चाल चाल ती बुड्डी जाऊ पहिले काय आहे जाऊ दे. हो चला चला. बडा शिवल्या काही जवान पोरगी पाहिली तू ना. तू तर म्हणला बुड्डी बुड्डी आहे, हे तर जवान पोरगी आहे रे. खाईल का शिवल्याला असल्या का तू. बुडे आपलं काम होतच आहे मग. बुडीच्या गुडी नाही लागता जवान लग्न आला बापा. हे तर आपल्याला अर्ध्या रात्री चालते रे बाबा. कधी चालते हे. झुमको आपलं पसंत आहे आपल्याला पोरगी, काही वांधा नाही बाबा. पसंत आहे पोरगी. या बुडीची काय लायटअप कोण जवान पोरगी पाहिली तर या बुडी आहे नातीच्या वयची आहे. जरा जिंकला नाही या बुड्याला, पुरी ला जिंकली या बुड्यानं. मग विचारणं नाव गाव काय आहे तर विचारणं नाव बुडे बा. मला काय विचारायला लावता राजा, तुम्हीच आमच्यात मुरब्बी आहे बा.
अरे मी लय मुरब्बी आहे, पण मी पोरगा आहो ना, मी काय विचारू सांगतो आता. पोरगा विचारत असते पुरील नाव कुठे. हा तू जरा विचार करावा तू. हा तुझी विचार, तुझा आता मुरब्बी याच्यातला. हा तुझी विचार. माझे बरोबर विचार तुम्ही. ओ बाई तुझं नाव काय आहे? नाही वा, बुड्या नाव विचारायचं राहू देऊ लागे शिवलाच पुढे झाला. काय आहे हा? माझं नाव मंजू आहे. बाई पुरं नाव सांग, पुरं नाव सांग ना. मंजू सुरेश डोयफोडे. बरोबर बाई. मामकोड कुठला आहे बाई? रामू हागे संडासवाडी. संडासवाडी. बस 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 आणि शिवलाल का विचार नको आता. हा पोरगा पसंत आहे की नाही तर विचारून दे फक्त आता. बरोबर बाई, आता विचारणं तर झालं म्हणा, काय जास्त आम्हाला विचारणं बी नाही. कसं आहे पोराले, कसं पोरगी पसंत आहे वा, तर कसं पोरीले पोरगा पसंत आहे की नाही. शिवलाल तुला बोलून राहिला, पण पोरगा कोणता आहे ते तर सांग बापा. काही समजायला मार्ग नाही बा आम्हाला पोरगा कोणता आहे तर. एवढा 18 वर्षाचा पोरगा तुम्हाला दिसून देणार का या पोरीली या बुडीली? काय नाही का जवान चांगला बसेला आहे, डिसा मस्त. काय बाबा कशी आहे बुडी? काय बाबा बुडे. हा काय तर पोरगा डिसा बसेला दिसून नाही राहिला, चष्मे आला. हे डंगर काय? हे डंगर आहे का पोरगा? तर मग कोण आहे तर? बुड्याला डंगरा वाटते, पण जवान आहे बुडा. कसं ते काहीतरी चालले, बुड्याला इन्फेक्शन झालं तर त्याच्यामुळे झाला बुडा तसा. नाही तर बुडा जवान आहे, आता काही जास्त वय नाही की बुड्याचं, पण कमाई चांगली आहे बुडे. 4 एकर अरे बुड्याचं. लाज वाटते रे शिवल्या तुले? काय लाज वाटते? मी ना माझ्या नातीचं तुला सांगलं की पोरगा पाहायला आण बापा. मला वाटलं आणशीन चांगला बापा, हे तुला डोंगर आणलं. काय कामाचं रे हे? काय माझ्या नातीचं लग्न काय या डोंगरासोबत लावून देतं का? आताच विधवा करतं का माझ्या नातीले? बाजी लाज त्याले नाही, तुले वाटायला पाहिजे होती पोरगा कोण आहे काय आहे सगळी विचारपूस करायला लागत होती. पोरगान पोरगान हो मी माझ्या नातीला दाखवतो, हे असे असे दाखवतात लोक. मग पहिले विचारपूस करायला लागते. का मला काय देतं का कोणाची हवाले करून? काय मात काय खराबी आहे बापा. जवानपेक्षा जवान आहो ना मी. आज लोक 4 फिरवल्या ना. आता हे काय बा शिवलाल पाहिजे बे. एक मला पोरगीला पटली नाही काही. अशीच तर पाहिजे आपल्याला जवान पोठडी. थांबा ना बुडे बा, बोल नका तुम्ही म्हणतात फालतू. हळद लागीन नव्हती आता. चुप बसा ना. बुडे ऐक ना तू. अरे दाढभद्र्या वानाच्या हे काय आणलं तुला डंगर? 70-80 वर्षाचं महिन्यात जवान आहे ना बापा. जवान आहे ना. आता हे डंगर मसनात जाते ना. मग पोरीले काय नातीले काय विधवा करतं कायचं बाई आणतं? बुडे तुला गैरसमज झाला ना बापा. हा बुडा या बुड्याच्या नातासाठी पोरगी पाहायला आला ना. तुला असं वाटलं हा बुडाच पोरगा. अरे तू बोलूही देत नाही बापा. हा बुडे फटंग 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 लावतो सुरू. मला रे जमलं रे शिवल्या, नोटीस पलटी मारलेली का नाही तर घेट्ट खा लागलीस तर झाड लागलीस ती आपल्याला. शिवल्याला जमते बापा हे. तू बोलतं काय करतं काय? आताच तर बोलला बाबा हा पोरगा आहे. हे डंगर आहे का पोरगा? ना आता पलटी मारून राहिला नातू आहे म्हणतो या बुड्याचा. काय समजून नाही राहिला बापा काय बोलतं काय नाही तर तू. गड्या कसं हुकते गारे आपलं. हुकते घाले गड्या मला पटली ना गड्या. हेच पाहिजे गड्या मला. हा ना हेच पाहिजे. भाऊ बापा तुम्ही जराशी चुप राहा. अहो बुडे ते तसा विषय नव्हता. तुला सांगेल नव्हता का विषय म्या की माझा बुडा आहे बुवा. तुझ्यासाठी हा बुडा स्पेशल. ते नातीसाठी या बुड्याचा नातू आहे. हा बुडा नाही आहे. काय हुआ कसं असा गैरसमज करून घेणं बरोबर नाही बुडे. गैरसमज म्हणते गैरसमज. मला उल्लू बनवतात का रे? तुला काय वाटते बुद्धीला हे आहे गाफल आहे की नाही? मला हुशार ना पोरगा तुला हात दाखवला ना रे. आता पलटी मारून राहिला. थांबतो हो ना. पण शिवलाल तू बोलतं काय बापा करतं काय रे बापा? तू यार लय विश्वास ठेवलता मी ना, पण तू कसा विश्वासघाती निघला रे बापा. काही खरं नाही आता. तू काही पाहुणे आणू नको रे बापा. नातीला काही आणू नको पाहुणे. काही करत नाही मी यावर्षी नातीचं लग्न. कसं आता तुला म्हटलंच होतं बापा लय चांगला पोरगा आहे म्हटलं दाखवून द्या बा आपल्या नातीले. म्हणून मी ना हो म्हटलं होतं तुले. नाही तर मला काय शोक आहे बापा. बुडे तसं नाही ना. तू ऐकतच नाही बापा. कसं हा बुडा तुझ्यासाठी होता ना, आणि या बुड्याचा नातू त्या नातीसाठी होता. असं होतं ना ते. एका घरात दोघही जणी. आदलं तू सोडून राहिले तुझ्या नातीले. सांग बा मला तू. मी मस्त पाहिलं ना. चांगला आहे ना. 4 एकर वावर आहे. टेन्शन नाही कुठे जायचं. मला काही सांगू नको बापा. शानपणा तुझ्या शानपणा तुझ्या जवळ ठेव. काही सांगू नको मला. निघा बापा आठवून निघा लवकर. निघा बापा निघा. असं काही माई पोरं दाखवता का बापा मला? कोणाचे हवाले देता मला करून? तुम्हाला वाटलं बापा पोरीले बाप माय नाही तर बापा कोणाला द्या हवाले करून. चाल बापा शिवला चाल. बुडो चला थांब ना गड्या. काय चालतं मुल्ले पोटली नाही जमून आपलं. शिवला करून लाव आपला अटीसा जमून दे ना आपलं. करतो मीच्या बरोबर लगन. जवान आहे मस्त. ठाप आहे माल. आजी चांगली आहे. आजी चालते. आपले दोघी चालतात. दोघी वागवतो ना. बरं काही वाटते की नाही हो तुम्हाला लाजगीच काही? काय वाटते काय खेट्ट खाता काय? पहिली स्थिती बुडी गरम झाली.
झाला आठवून मुकट आहे ना मग पाहिजे काय आहे तर चालले राजा काही बोलता बा हो. अजून निघतात ते काढून दिले अरे येटीच राहून राहिले निघा ना लवकर निघा ना आता कोणाची वाट पाहून राहिली हो ना बापा चंपा जे चाललो ना ते का थांबेल मुक्का मी थोडी आलो जातो ना हा. चला मग मित्र धागा आता उद्या पाहू आपण. व्हिडिओ लाईक करा शेअर करा नवीन हा चॅनल सबस्क्राईब करा.